नमस्कार मित्रांनो, IBPSच्या सिरीज मध्ये सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जी आपली सिरीज चालू आहे टेट एग्जाम साठी, ठीक आहे. मेहनत तुम्ही करत आहात पण सोबत माझी पण मेहनत आहे बघा. रात्रीचे 1:45 वाजले म्हणजे टोटल जेवढे लेक्चर आहेत ते सगळे 12च्या नंतरचे लेक्चर आहेत. याचा अर्थ असा नाही की सर उपकार करायला का ठीक आहे. इथं अर्थ आहे फक्त मेहनतीचा, बरोबर. मग तुम्हाला पण एवढीच मेहनत करायची आहे आणि थँक्यू सो मच. जवळपास 1700+ विद्यार्थ्यांनी जे 2 दिवसात जे लेक्चर टाकले त्याच्यावर त्यांनी बॅच घेतलेली आहे आणि मॅक्झिमम सगळे विद्यार्थी जे आहेत मागच्या वर्षी तयारी केलेली आहे, तर मागच्या वर्षी पेपर दिलेले आहेत आणि त्यांनी सरळ एकच शब्द सांगितलं की सर तुम्ही जे घेत आहात तेच एक्झॅक्टली मागच्या वर्षी आलेलं आहे आणि आम्हाला अशीच बॅच पाहिजे. तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद बघा, विश्वास ठेवल्याबद्दल. विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीये. चला लेक्चरला स्टार्ट करूया बघा. आणि या सिरीज मध्ये आपलं टार्गेट आहे 120 मार्क. आता टार्गेट 90 दिवस नाहीये, ठीक आहे, पण एनी कंडिशन मध्ये जे सांगितलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी रात्रीचे 12 वाजू द्या 1 वाजू द्या आपल्याला टार्गेट कंप्लीट करायचं आहे. तर बघा आजच्या लेक्चर मध्ये विशेष करून काय असेल, आणि ज्यांना वाटलं की लेक्चर चांगला आहे तर त्यांनी काय करायचं आहे, ही बॅच जी आहे ती 999 ची ती 7 महिन्याची आहे, 700 रुपयाची आहे, 9 महिन्याची आहे. पण आता ज्यांना फक्त टेटची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी व्हॅलिडिटी केली आहे 45 दिवस आणि 45 दिवसांमध्ये तुम्हाला ती बॅच भेटणार आहे 250 रुपयाला. ओके. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव डे नाईट काम करून टेस्ट सिरीजचं काम चालू केलेलं आहे. उद्या किंवा परवापर्यंत तुम्हाला टेस्ट मिळून जाईल. ओके. फर्स्ट टेस्ट सगळ्यांसाठी फ्री अवेलेबल असेल आणि कुठल्याच प्रकारचं मार्केटला वश करण्यासाठी सोपी टेस्ट सिरीज, अवघड टेस्ट सिरीज असं काहीच नाहीये. बँकिंगचे प्रिव्हियस इयर एक्झाम मधले प्रश्न घेऊनच मी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. म्हणजे जे काही एक्झॅक्टली पॅटर्न आहे IBPSचा त्याच्यावर आधारितच तुमची एक्झाम असेल. एक तर त्याच्यापेक्षा सोपी असणार आहे, अवघड तर होणारच नाहीये. आपण लेवल एकदम ठेवलेली आहे चांगली. आणि टेस्ट सिरीजची प्राइस जी आहे ते पहिल्या 1000 मुलांना 150 रुपयांमध्ये 4 टेस्ट आणि 250 रुपयांमध्ये 10 टेस्ट. ओके. प्राइस का जास्त ठेवली तर 200 प्रश्न आहे, तर टाईप करण्यासाठी आणि काम करण्यासाठी खूप मेहनत लागत आहे. आणि ज्यांना कोणाला वाटलं असेल लेक्चर आवडला असेल तरी 45 दिवसाची 250 रुपयाची जी बॅच आहे ती परचेस करायची असेल तर 91 58 80 86 82 या नंबरला हाय टेट हा मेसेज तुम्हाला करायचा आहे. ओके. आणि आजचं लेक्चर बघता क्षणी तुम्हाला काय असेल, आणि टेलिग्रामवर नोट्स टाकणार आहे, तर हा QR कोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे. ओके. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर डायरेक्ट टेलिग्रामला जॉईन होऊन जाल तुम्ही. ओके. त्यानंतर बघा रात्री 10 वाजता 12 वाजता येस लास्टच्या मोमेंटला प्रश्न तयार करत असताना थोड्याशा मिस्टेक झालेल्या आहेत या ठिकाणी आणि प्रश्न नंतर क्रॉस चेक केल्यानंतर कळालं की ही जे मधल्याला जे लाईन आहेत या लाईन मध्ये थोडीशी गडबड आहे. तर मी पहिलेच या ठिकाणी 280 320 आणि 360 असे नंबर टाकलेले आहेत जेणेकरून आपल्याला परेशानी झाली नाही पाहिजे. ओके. गणिताचा सर्वात अवघड पॅटर्न कोणता, DI चा, डेटा इंटरप्रिटेशन, असं सगळ्यांना वाटते आणि हमखास तुम्हाला परीक्षेला कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 15 मार्काला तुम्हाला हा सेट येऊ शकते. आता माझं एकच म्हणणं आहे, ज्यांना कोणाला काय असेल की खरंच यावर्षी टेटला एनी कंडिशन मध्ये क्रॅक करायचं आहे त्यांनी प्लीज हा लेक्चर सोडूच नका शेवटपर्यंत. मी गॅरंटी देतो तुम्हाला या लेक्चर मध्ये असं काहीच नाहीये आणि ऍप मध्ये पण याच्यावर जवळपास काय असेल 8 ते 10 व्हिडिओ टाकलेले आहेत, पण ते थोडं करप्ट झाल्यामुळे चालत नाही. तर ते येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये ते पण अपलोड होऊन जातील बघा. ओके. टेक्निकल टीमचं काम चालू आहे. ओके. तर ठीक आहे, या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे पर्सेंटेजचं. मॅक्झिमम जे बेसिक नॉलेज आहे पर्सेंटेज, सेकंड आहे रेशोचं आणि थर्ड आहे ऍव्हरेजचं. हे 3 टॉपिक जर समजा तुम्हाला एकदम बेसिक वाले कन्सेप्ट जर माहित असतील तर 100% तुम्ही काय असणार या ठिकाणी बाजी मारणार म्हणजे मारणार बघा. ओके. तर लेट स्टार्ट द क्वेश्चन. सुरुवात करूया आजच्या सेशनला. काय सांगितलं पहिले तर वर चेक करायचं की नेमकं काय म्हणलंय. मी वरची लाईन एकदम स्टार्टिंगची लाईन या प्रश्नामध्ये आलेली नाहीये. सेकंड दुसऱ्या तिसऱ्या प्रश्न जसं मला कळलं ते ऍड केलेलं आहे. काय सांगितलं बघा, 5 डिफरंट बिल्डिंग. ओके. हे 5 डिफरंट बिल्डिंग आहे. A बिल्डिंग आहे, B C D E या 5 डिफरंट बिल्डिंग आहे. मनातल्या मनात प्रश्न आला की सर 5 कुठे, 10 बिल्डिंग आहेत ना. भावा, या 5 बिल्डिंग मधला काही भाग जो आहे लोक राहण्यासाठी गेले तर ऑक्युपाय केलेला भाग आहे, बरोबर.
म्हणजे ते त्याला काय म्हणतात मराठीमध्ये ताब्यात घेतले तर, म्हणजे बिल्डिंगचं बांधकाम झालेलं आहे, मग त्यातला पूर्ण बिल्डिंग ताब्यात अजून गेलेली नाही, काही फ्लोअर ताब्यात गेलेले आहेत, काही फ्लोअर जे आहेत ते वॅकंट आहेत, ओके, अजून ताब्यात गेलेले नाहीत. तर त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे बघा. टोटल नंबर ऑफ फ्लोअर्स म्हणजे हा जो शेडेड पोर्शन आहे, जो रंगवलेला भाग आहे, तो आहे एकूण किती मजली बिल्डिंग आहे, तर 800 मजली बिल्डिंग आहे, ओके. 800 फ्लोअर आहेत याच्यामध्ये, टोटल नंबर ऑफ फ्लोअर 800 आहेत, ओके. या ठिकाणी 1400 फ्लोअर आहेत, एकूण टोटल 1400 फ्लोअर आहेत. आणि देन इथं नंतर काय असेल बाकी सगळं चेक करा, 600, 1000 आणि 1200. हा झाला फर्स्ट भाग. सेकंड इम्पॉर्टंट भाग मी पहिलेच सांगितलं बघा, लगेच काय होत नाही मित्रांनो. पहिल्या दिवशी कोणी सायकल चालवत नाही, पहिल्या दिवशी कोणी पोहायला शिकत नाही, पहिल्या दिवशी कोणती पण मुलगी काय असणार आहे पूर्णाची पोळी करू शकत नाही, ओके. डे बाय डे प्रिपरेशन केलं तरच काय असेल तुमच्यामध्ये प्रगती होईल. आणि माझा विश्वास आहे माझ्या स्वतःवर आणि माझा विश्वास तुमच्यावर पण आहे. तर तुम्ही काय असेल जेवढा रात्रीच्या कॉलवर तुमचा विश्वास आहे त्याच्यापेक्षा 10% जरी समजा तुम्ही ते लावलं तर 100% तुमचं सिलेक्शन पक्क होणार आहे. फक्त माझं एकच विनंती आहे की लेक्चरला प्लीज स्किप करू नका. थोडासा वेळ लागेल पण 5 मार्क येतील किंवा 15 पण मार्क येतील. मग डिसाईड करा की तुम्हाला या एका लेक्चरमुळे जर समजा सिलेक्शन एका मार्काने हुकलं तर शेवटी असं वाटलं नाही पाहिजे की सरांनी सांगितलं होतं की एक शेवटचे 5 मिनिट पहिले बघून घ्या, बाकीचा कार्यक्रम तुमचा असणार आहे. ठीक आहे. तर बघा काय झालंय, टोटल नंबर ऑफ फ्लोअर्स आहेत हे, आणि सेकंड भाग जो आहे तो नंबर ऑफ वॅकंट फ्लोअर्स आहेत. म्हणजे काय असेल की हे न गेलेले फ्लोअर्स आहेत, हे टोटल आहेत. म्हणजे 800 पैकी 200 फ्लोअर अजून कोणी घेतलेच नाहीये. मग घेतलेले किती आहेत तर याच्यातून हे मायनस केलं तर घेतलेले फ्लोअर असणार आहे. ऑक्युपाय फ्लोअर जे आहेत ते ताब्यात घेतलेले फ्लोअर आहेत, ओके. बस झाली एवढी इन्फॉर्मेशन. आता स्टार्ट करूया लेक्चरला, आपल्या क्वेश्चन्सला. बिल्डिंग बी आणि बिल्डिंग ई मध्ये, बिल्डिंग बी आणि बिल्डिंग ई म्हणजे बी ची बिल्डिंग आणि ई ची बिल्डिंग या दोघांमध्ये प्रश्न दिलेला आहे. प्रश्न काय बघा, बिल्डिंग बी आणि बिल्डिंग ई मधील ताब्यात घेतलेल्या फ्लोअर संख्या किती. इथं फ्लोअर संख्या नाहीये, फ्लोअर संख्याचं गुणोत्तर किती आहे, ओके. फ्लोअर संख्येचा गुणोत्तर किती आहे. तर मग आता चेक करा की आपल्याला एकूण संख्येचं गुणोत्तर विचारलेलं आहे का, व्हॅकेंट राहिलेल्या फ्लोअरचं गुणोत्तर विचारलेलं आहे का, ताब्यात घेतलेल्या फ्लोअरचं विचारलं. तर ताब्यात घेतलेला. मग ताब्यात घेतलेले चेक करण्यासाठी पहिले तर चेक करा की टोटल किती आहेत. तर बी मध्ये टोटल फ्लोअर आहेत बघा एकूण 1400 आणि या 1400 फ्लोअर पैकी किती अजून बाकी आहेत तर 280 फ्लोअर अजून विकायचे बाकी आहेत. 280 फ्लोअर विकायचे बाकी आहेत. म्हणजे किती फ्लोअर त्या ठिकाणी काय असेल विकल्या गेले किंवा ताब्यात घेतल्या गेले तर 0, 10तून 8 गेले 2 राहिले, 3तून 2 गेला 1 राहिला, तर उत्तर आहे 1120. म्हणजे 1120 फ्लोअर्स जे आहेत ते ताब्यात गेलेले आहेत. कोणत्या फ्लोअरचे, कोणत्या याचे बिल्डिंगचे, बी बिल्डिंगचे. देन नंतर ई बिल्डिंग मध्ये बघा टोटल 1200 आहेत. ई बिल्डिंग मध्ये टोटल फ्लोअर आहेत 1200 आणि या 1200 पैकी किती फ्लोअर गेले तर 1200 पैकी 360 फ्लोअर जे आहेत ते व्हॅकंट आहेत. म्हणजे अजून विकल्या गेले नाहीत, बरोबर आहे. व्हॅकंट फ्लोअर म्हणजे काय असेल, विकल्या गेले नाहीत अजून. म्हणजे 1200 पैकी 360 न विकलेले आहेत. तर विकलेले किती असणार आहेत, 0, 10तून 6 गेले 4 राहिले, 11तून 3 गेले 8 राहिले. म्हणजे किती झाले तर 840. आणि त्यांनी तेच चाललं की बी आणि ई या दोघांचं काय असेल तुम्हाला गुणोत्तर विचारलेलं आहे की जे विकल्या गेलेले फ्लोअर्स आहेत त्यांचं तुम्हाला गुणोत्तर विचारलं. तर 1120 जसे काय असेल 840. तर चेक करा पर्याय आहे का नाहीये. तर लहान केलेला आहे, तर लहान केल्यानंतर बघा काय असेल या ठिकाणी 28 4 112, 28 3 84. उत्तर आहे 4 जसे 3, पर्याय क्रमांक 3, ओके. थोडे एखाद्या 2 मिस्टेक झाले असतील कारण माझं टेस्ट सिरीजचं काम चालू होतं त्यामुळे गडबडीमध्ये प्रश्न घेतलेले आहेत. पण एकदम कारण मुलांची डिमांडच ती होती बघा. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं की सर हा पोर्शन जो आहे तो आम्हाला जमत नाहीये. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, एकाच लेक्चर मध्ये तुमचं परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी एक लेक्चर घेऊन काय असणार आहे संपून टाकणार आहे आणि त्याच्या बाहेरचा प्रश्न पडूच देणार नाही, होय. नका टेन्शन घेऊ सर, एवढं काय गॅरंटी ना, कारण मला अनुभव आहे, बरोबर. येस. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. बिल्डिंग सी मधील ताब्यात घेतलेल्या फ्लोअरची संख्या, ताब्यात घेतलेल्या फ्लोअरची संख्या बिल्डिंग सी मधील आणि बिल्डिंग ई मधील रिकाम्या असलेल्या फ्लोअरच्या संख्येच्या किती टक्के कमी आहे, ओके. आता हा जो पॉइंट आहे ना, मी गॅरंटीने सांगतो की आतापर्यंत जेवढे काही डीआयचे प्रश्न असतील, कोणती पण एक्झाम असू द्या, जर 5 प्रश्न जर डीआय वर आले तर 100% एक तरी प्रश्न याच्यावर असणार म्हणजे असणार. मे बी पॉसिबल तुम्हाला 2 पण प्रश्न भेटतील. कोणते,
पर्सेंटेज कमी आणि पर्सेंटेज जास्त. तर काय आहे बघा, पर्सेंटेज कमी म्हणजे काय असते, तर पर्सेंटेज कमी म्हणजे कितीने कमी, कितीने कमी, आणि कमी नेहमी काय असणार आहे, मोठ्या संख्येवर असते. तर 100ला किती. आणि दुसरं आहे पर्सेंटेज जास्त, तर याचा अर्थ आहे की कितीने जास्त आहे आणि जास्त नेहमी लहान संख्येवर घ्यायचं आहे. तर 100ला किती. ओके, पर्सेंटेज टॉपिक मध्ये हे पॉइंट आपण शिकलेले आहेत, बरोबर. मग आता काय सांगितलं की बिल्डिंग सी मधील ताब्यात घेतलेल्या फ्लोअरची संख्या, बिल्डिंग सी मध्ये एकूण टोटल फ्लोअर आहेत किती बघा, 600. आणि 600 पैकी किती फ्लोअर ताब्यात घेतले तर 320, बरोबर. 600 पैकी 320 फ्लोअर ताब्यात घेतले तर राहिले किती असणार आहे, तर 280. क्लिअर आहे. त्याच्यानंतर ई मधील रिकाम्या असलेल्या फ्लोअरची संख्या बघा. फक्त ना फक्त शब्द व्यवस्थित जर समजा तुम्ही काउंट केले, व्यवस्थित जर समजा रीड केले, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणारच नाही बघा. पेपरमध्ये नापास व्हायचा सर्वात पहिला आणि सर्वात शेवटचा महत्वाचा भाग म्हणजे काय, की बरोबर रीडिंग न करणं. आणि शेवटी मग आपण एकच म्हणता की सिली मिस्टेक नाही, तू रीडिंग व्यवस्थित केलं नाही. तर रीडिंग व्यवस्थित करायची बघा. सी मधले ताब्यात घेतलेले, बरोबर, ताब्यात घेतलेले हे टोटल पैकी हे रिकामे, तर ताब्यात घेतलेला भाग एवढा असणार आहे, 320 मायनस 280 आहे. आणि ईचे ताब्यात घेतलेले नाहीये, ईचे व्हॅकेट विचारले, व्हॅकेट म्हणजे रिकामे किती, 360 आहेत, बरोबर आहे. ईचे व्हॅकेट विचारले तर 360. आता एवढं तर कळलं की सर पर्सेंटेज कमी म्हणजे कितीने कमी आहे आणि कमी नेहमी काय असणार आहे, मोठ्या संख्येवर असणार आहे, बरोबर. मग आता सांगा की या ठिकाणी जर प्रश्नाला सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला काय विचारलं आहे की सी मध्ये असलेल्या जे ताब्यात घेतलेले फ्लोअर्स आहेत ते ईच्या व्हॅकेंट फ्लोअरच्या म्हणजे रिकाम्या फ्लोअरच्या काय असेल किती टक्के आहे असं विचारलं आहे. तर पहिले तर काय असणार, दोघांचा फरक 360 मायनस 280. आणि कमी नेहमी काय असेल, मोठ्या संख्येवर. ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे, बरोबर आहे. कितीने कमी आहे, तर 360 मायनस 280 ने कमी आहे. आणि कमी नेहमी मोठ्या संख्येवर असणार आहे. या दोघांपैकी मोठी संख्या आहे 360. तर तुम्हाला घ्यायचंय 100ला किती. ओके, तर 80 भागिले 360 गुणिले आहे 100. 1010 कॅन्सल, 4 9 36, 4 2 8. 200 भागिले 9 म्हणजे उत्तर आहे 22.22%. पर्याय क्रमांक 1. क्लिअर. देन नेक्स्ट बघा, पुढे काय सांगितलंय. बिल्डिंग बी आणि सी मध्ये ताब्यात घेतलेल्या फ्लोअरची संख्या. बिल्डिंग बी आणि सी, बी चे ताब्यात घेतलेले आत्ताच काढले तरीपर्यंत काढून घ्या बघा. 1400 मायनस 280 तर उत्तर आहे 1120. बी मध्ये ताब्यात घेतलेले 1120 आणि सी मध्ये ताब्यात घेतलेले बघा किती येतं, 600 मायनस 320, बरोबर. सी मध्ये ताब्यात घेतलेले 600 मायनस 320 तर हे झाले 280. ओके, तर बी आणि सी मधील ताब्यात घेतलेल्या फ्लोअरची संख्या म्हणजे एकूण संख्या किती झाली बघा, 0 8 2 10 2 1 3 1 4 किती झाली तर 1400. आणि त्यानंतर डी आणि ई ने ताब्यात घेतलेल्या फ्लोअरची संख्या. तर डी मध्ये ताब्यात घेतलेली फ्लोअरची संख्या बघा, डी ची संख्या आहे 400, डी ची संख्या आहे सॉरी किती आहे बघा, डी ची संख्या आहे 1000 मायनस 400 तर हे होणार आहे तुमचे 600. 1000 मायनस 400 तर ताब्यात घेतलेले झाले 600. ओके, आणि ई चे 1200 मायनस 360, ई चे आहे तर 1200 मायनस 360 ते किती झाले बघा 840. तर टोटल आहे बघा 0 4 आणि 8 7 14, 1440. तर तुम्हाला विचारलं की या दोन संख्येतला फरक किती, 1400 आणि 1440 फरक कितीचा आहे, 40 असणार आहे तुमचा आन्सर. क्लिअर. ओके, तर बी आणि सी मधील ताब्यात घेतलेल्या फ्लोअरची संख्या. आणि हा एक प्रश्न जो आहे फर्स्ट लेक्चर मध्ये त्यामध्ये माझ्याकडून मिस्टेक न काय असेल की ब्लॉक जे आहे ते टाउन म्हणून तालुका आपल्याला माहित आहे, तर ब्लॉक म्हणजे तालुका जे क्लिक झालं नाही मला, त्यामुळे काय असेल की माझ्याकडून त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते चुकून 1 नंबरला गेलेलं आहे. करेक्शन करून घ्यायचं. उत्तर जे आहे ते 4 नंबर म्हणजे पहिले येणार आहे तुमचं काय असेल विलेज, विलेजच्या नंतर ब्लॉक, ब्लॉकच्या नंतर डिस्ट्रिक्ट आणि डिस्ट्रिक्टच्या नंतर स्टेट असणार आहे. ओके, तर एखाद दिवस माझ्याकडून जर समजा काही नजर अंदाजाने किंवा गडबडीमध्ये चूक झाली असेल तर प्लीज एक्सेप्ट करून घ्या. बघा माझा काही उद्देश नाही की तुम्हाला चुकीचं काही शिकवायचं आहे. तर एखाद दिवस चूक झाली तर तुम्ही ते एक्सेप्ट करा आणि मला
करेक्ट करण्याचा काय असेल प्रयत्न करा. जे पण तुमचा कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्स मध्ये काय असेल तुम्ही तिथं सांगू शकता की सर हा पॉईंट तुमचा चुकला त्या ठिकाणी. ठीक आहे, ओके. देन नंतर पुढचा प्रश्न बघा. येस, सर्व बिल्डिंग मधील ताब्यात घेतलेल्या फ्लोअरच्या संख्येची सरासरी किती? ताब्यात घेतलेल्या फ्लोअरची संख्येची सरासरी किती? आत्ताच आपण बघितलेलं आहे. बी चं किती आहे? बी चं 1120, सी चं 280. बी चं 1120, सी चं 280 आणि ए चं 200. डी चं किती आहे? 400 आणि सी ई चं किती आहे? ई चं ताब्यात घेतलेली संख्या आहे 360, बरोबर आहे, सॉरी 840. 840. आता तुम्हाला सांगितलं की सर्व याची काय असेल सरासरी विचारलं आहे. हे 0, 2 8 10 4 12, 8 4 12 2 14. हाचाला काय असणार आहे 1, 3 1 4 2 6 4 10 18, 1 1 2, बरोबर आहे. 2840. 2840 एकूण काय असणार आहे सर्वांची सरासरी म्हणजे सरासरी म्हणजे सगळ्यांची बेरीज भागिले एकूण. तर 5 5 5 25, 5 5 25 राहिले 3, 5 30, 5 48, 568 आहे का पर्यायामध्ये? नाहीये. तरी एकदा आपण काय करूया बघा, संख्या चेक करा बघा. पहिली जी आहे ते 200 काय असणार ताब्यात घेतलेली संख्या म्हणलं ना, तर आपण इथे चूक केली बघा, गडबड केली बघा. 600 पाहिजे बघा. तर हे 600, 1120, 280, 400 आणि 840. तर 0 6 2 8 8 16 4 20, 2 1 3 2 5 4 9 8 17 आणि 1 1 2, 2700 भागिले 5, 5 5 25, 5 20. तर उत्तर आहे इथं पण काय असणार येत नाही बघा 540 याले तुमचं आन्सर. क्लिअर? 540. नन ऑफ दिस ऑप्शन असली तर असं गडबड जरा टेन्शन येतेच बघा, बरोबर. 800 मायनस 200 600 करेक्ट आहे. 1400 मायनस 280 1100 आहे, बरोबर आहे. 600 मायनस 320 280 आहे. आणि त्यानंतर इथे एक गडबड केली बघा, 1000 मायनस 400 600 म्हणजे तर 200 जास्त करा म्हणजे 2900 भागिले 5 करा. 5 5 25 58, 5 5 25 4 राहिले 58 40, 580 हे एक ऍड झालं होतं. आणि त्याच्यानंतर जे आहे 1200 मायनस 360, बरोबर आहे. तर उत्तर आहे 840, बरोबर तर आहे. आता क्लिअर आहे. याच्यामध्ये आपले किती राहिले होते? याच्यामध्ये कुठे चेक केलं तर आपलं कुठे कमी झालं? 400 ना, हे 400. 1000 मायनस 400 600, तर 200 ऍड केलते ना आपण, 200 ऍड केलते. 0 2 8 10 8 2 10 4 14. ठीक आहे, एक मिनिट. एक पहिलं जे आहे ते किती आहे? 200 नसून 800 मायनस 200चा फरक आहे 600चा. देन नंतर 1120चा, त्याच्यानंतर 280चा आणि परत 600चा. 1000 मायनस 400 600चा आणि देन नंतर 840चा. 8 आणि 10 4 14, 6 1 7 1 8 2 10 7 16 8 24 आणि किती आहे बघा 24 म्हणजे 2 1 3, 3440 भागिले किती येतं? 5 आहे. तर 5 7 35, 5 7 30, 5 7 30 आहे. ओके. त्याच्यानंतर 5 7 30, 4 राहिले 4 5 48 आणि 5 48, 688. बघा मला वाटत होतं की या ठिकाणी काहीतरी चुकत आहे माझा, म्हणून मी काय असताना डबल चेक केलं आहे. येस, कॅल्क्युलेशन मध्ये गडबड करू नका बघा, नाही तर माझा सगळा कार्यक्रम फसू शकतो. येस, नेक्स्ट. सॉरी थोडीशी मिस्टेक झाली माझ्याकडून. एबीडी मधील महिला सदस्यांची सरासरी. पहिले काय असेल? सर्वात पहिले इन्फॉर्मेशन. टेबल गिवन बिलो शोज द नंबर ऑफ मेल अँड फिमेल पार्टिसिपेट इन इव्हेंट फ्रॉम 5 डिफरंट स्कूल. म्हणजे 5 डिफरंट स्कूल मध्ये मेल आणि फिमेलने पार्टिसिपेट केलेला आहे, सहभाग नोंदवलेला आहे, बरोबर. त्यानंतर आता बाकीचं तुम्हाला आन्सर काढायचं आहे. एबीडी मधील महिला सदस्यांची सरासरी किती? एबीडी, ए बी आणि डी यांची महिला सदस्यांची सरासरी किती? 4 आणि 4 8 आणि 4 12, 12 आणि 13 आणि 1320. तर 1320 आहे तर एकूण 3 शाळेमध्ये. तर सरासरी आहे 3 चौक 12, 3 चौक 12 आणि या ठिकाणी काय असणार आहे 440. पर्याय क्रमांक 4. येस. देन त्याच्यानंतर बी आणि डी शाळेमधील पुरुष सदस्यांची संख्या. बी आणि डी मधील पुरुष सदस्य संख्या 540 प्लस 560 म्हणजे हे झाले तुमचे 1100. ओके. त्यानंतर ए आणि सी शाळेतील स्त्री सदस्य संख्या. ए आणि सी मध्ये आहेत बघा 500 400 आणि
950 तर तुम्हाला विचारलं आहे की यांच्यात कितीने जास्त किंवा कमी आहे, तर उत्तर आहे तुमचं 150. 0 10 तून 5 गेले 5, 10 तून 9 गेला 1, तर उत्तर आहे 150. पर्याय क्रमांक 1. बरोबर. बी आणि डी ची एकूण संख्या पुरुषांची, ए आणि कोणती सी मधली महिला संख्या यांच्यातला फरक विचारला तर उत्तर आहे 150. क्लिअर. देन त्याच्यानंतर बी आणि सी शाळेमधील पुरुष सदस्य संख्या, बी आणि सी 7 × 5 12 1260. बी आणि सी मधली पुरुष संख्या, ए आणि डी मधील स्त्री सदस्य संख्या, ए आणि डी मधील 450 450 900. तुम्हाला विचारलंय हा बघा, बी आणि सी शाळेतील पुरुष सदस्य संख्या 1260 आणि स्त्री सदस्य संख्या किती आहे 900. कोणाकोणाची, ए आणि डी ची जी आहे ते 900. तर तुम्हाला विचारलेलं आहे की ही जी संख्या आहे पुरुषांची, तर या दोन शाळेतल्या स्त्रियांच्या संख्येच्या किती टक्के जास्त आहे. आणि आपण आत्ताच बघितलं की पर्सेंटेज जास्त म्हणजे काय असेल की कितीने जास्त आहे, आणि जास्त नेहमी काय असणार आहे, लहान संख्येवर असेल तर 100ला किती. तर मग सांगा कितीने जास्त आहे सांगा, तर 360 ने जास्त आहे. जास्त नेहमी लहान संख्येवर म्हणजे 900 वर, तर पाहिजे कुणावर 100 वर. 20 कॅन्सल. उत्तर आहे 9 चौक 36, 40% असेल आन्सर. पर्याय क्रमांक 4. येस. नेक्स्ट, सर्व शाळेतील पुरुष सदस्यांची संख्या किती पुरुष 6 × 5 11 × 7 18 × 5 23 × 6 29 हे झाले 2900. त्यानंतर 5 × 4 9 × 2 11 × 6 17 आणि 8 25 हे झाले 250. तर उत्तर आहे तुमचं 3150. पर्याय क्रमांक 2. येस. देन त्याच्यानंतर हा पण पॅटर्न खूप महत्वाचा आहे बघा. जिओग्राफी आणि मॅथ. सर्वात पहिले काय असेल, कन्सेप्ट. बिलो शोज द टोटल नंबर ऑफ स्टुडंट हु ऑप्टेड डिफरंट सब्जेक्ट. ओके. म्हणजे 2017 मध्ये एका शाळेमध्ये 300 विद्यार्थी येतात आणि त्या 300 विद्यार्थ्याने एवढे सब्जेक्ट आहेत ज्या सब्जेक्ट पैकी कोण किती टक्के कुठे इंटरेस्टेड आहे किंवा कुठे प्रवेश घेतलेला आहे. 300 मुलांपैकी जिओग्राफी मध्ये प्रवेश घेतलेल्यांची संख्या 18%, मॅथ मध्ये 12%, फिजिक्स मध्ये 16%, संस्कृत मध्ये 24%, इंग्लिश 17% आणि हिंदी 13%. ओके. आणि हा प्रश्न जो आहे तो टक्केवारीनुसार आहे, डिग्रीनुसार नाहीये. ठीक आहे. तर मग आता बघा, आणि हा जो डेटा आहे तो कलेक्ट केलेला आहे 2017चा. प्रश्न काय बघा, जिओग्राफी आणि मॅथ या विषयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, जिओग्राफी आणि मॅथ या विषयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही संस्कृत आणि फिजिक्स या विषयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कितीने कमी आहे. आता बघा, लेक्चर करण्यामागचं कारण मी तुम्हाला शेवटपर्यंत बघा म्हणण्याचं कारण काय होतं बघा. सर्वसाधारण कमी अनुभव किंवा कमी ज्या ठिकाणी काय असेल की आपलं काहीतरी आन्सर द्यायचं आहे म्हणून तयारी केलेले विद्यार्थी, फरक एवढाच आहे की त्यांनी जिओग्राफीची टक्केवारी काढणार, मॅथची टक्केवारी काढणार, दोघांची बेरीज करणार, या दोघांची टक्केवारी करून बेरीज करणार. नाही बाबा, एवढी मेहनत करायची नाही. डायरेक्टली काय सांगितलं की या दोघांची बेरीज यांचा फरक किती आहे. तर या दोघांची बेरीज आहे 30%, या दोघांची बेरीज आहे 40%. 40 आणि 30 चा फरक किती आहे मित्रा, 10%. म्हणजे 300 चे 10% म्हणजे किती, 30. उत्तर आहे 30. पर्याय क्रमांक सी. क्लिअर. येस. शेवटपर्यंत लेक्चर बघा म्हणण्याचं कारण हेच आहे. बरोबर. आणि आम्ही ज्यावेळेस तयारी करायचं बँकिंगची, तर त्यावेळेस मिनिमम दिवसाला कमीत कमी एक 14-15 पझल, 14-15 DI, 14-15 आपलं तुमचं काय बैठक व्यवस्था, या गोष्टी केल्यानंतर एक्झाम मध्ये 100 पैकी 90 पण मार्क आले आहेत मला, 80 पैकी 76 मार्क आहेत. बरोबर. तर समजून घ्या की या ठिकाणी जे तुम्हाला मी शिकवत आहे असं नाही की म्हणजे कुठेतरी पाठ करून आलेला आहे, माझा स्वतःचा सेल्फ एक्सपिरियन्स आहे, तेच मी तुम्हाला व्यक्त करत आहे. ओके. त्यांनी जर फरक विचारलं, पहिले दोघांची बेरीज करा, टक्केवारीनुसार 30%, यांची बेरीज आहे 40%, 30 आणि 40 चा फरक 10%, म्हणजे 300 चे 10% म्हणजे फरक आहे 30चा. येस. पुढं, ऑगस्ट 2017 मध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती, इथं 18 पाहिजे. ऑगस्ट 2018 मध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती. जर ऑगस्ट 2018 मध्ये जून 2017 पेक्षा, म्हणजे हा डेटा कधीचा आहे, जून 2017चा आहे.
जून 2017 मध्ये शाळेत घेतलेल्या प्रवेश संख्या किती आहे? 300. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की 2018 मध्ये जून पेक्षा किती टक्के जास्त येतं? 20% जास्त येतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 2018 मधली संख्या किती असेल? 300 चे 20% वाढले म्हणजे झाले 120%. तर उत्तर आहे 360. 360 असणारे आन्सर पर्याय क्रमांक 5. देन त्याच्यानंतर फिजिक्स मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची एकूण केंद्रीय कोण किती असणार आहे? केंद्रीय कोण किती असेल? बघा आता ही जी माहिती आहे, टोटल जे तुमचं काउंटिंग, टोटल जे तुमचा डेटा आहे तो 100% मध्ये कन्वर्ट केलेला आहे, बरोबर? टक्केवारी म्हणलं की 100%. आणि डिग्री जर म्हणलं तर 360 डिग्री मध्ये असेल. म्हणजे हे जे माप आहे तुम्हाला जर समजा एक्सप्रेस करायचं असेल तर तुम्ही 360 मध्ये पण व्यक्त करणार किंवा 100 मध्ये पण व्यक्त करणार. पण आता आहे पर्सेंटेज मध्ये, पर्सेंटेजचं कन्वर्ट करायचं 360 मध्ये. एकदम सिंपल आहे. परीक्षेला 1 मार्क मित्रा फिक्स आहे. इथपर्यंत लेक्चर बघितलास आणि मी कधी तुम्हाला असं फोर्स केलं नाही की लेक्चर शेअर करा. पण थँक्यू सो मच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की तुम्हाला या गोष्टी पटत आहेत. आणि कोणाला पटत येतं? विशेष करून ज्यांनी मागच्या वेळेसचा एक्सपिरियन्स घेतला. आणि हा आणखी एक अपडेट करायचं होतं. मार्केटला एक पीडीएफ आली बघा, टेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्लीज जर समजा विश्वास असेल माझ्यावर तर प्लीज ती पीडीएफला बघूच नका. तुम्ही बघू नका म्हणजे बघूच नका. बघा का बघू नका? कारण ती पीडीएफ जी आहे ती मागच्या सिलेबसवर आधारित होती, आयबीपीएस वर नव्हती ती पीडीएफ. ओके, 17चे पेपर येतात. बिलकुल 1% पण फायदा होणार नाही. बघा त्यात टाइम घालूच नका तुम्ही. क्लिअर आहे? तर आता बघा की पर्सेंटेजचं कन्व्हर्जन करायचं 360 मध्ये कोणामध्ये करायचंय? फिजिक्स मध्ये मार्क येईल 16%. 16% म्हणजे 100ला 16 आहे. तर आपल्या 360 ला किती? 360 गुणिले 16 भागिले 100. 1010 कॅन्सल. 16 सकी 96, 16 त्रिक 48, 9 57. तो उत्तर आहे 57.6. पर्याय क्रमांक 1. ओके, येस. हिंदी, जॉग्राफी आणि संस्कृत विषयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सरासरी किती? हिंदी, जॉग्राफी आणि संस्कृत या विषयात सरासरी किती आहे? म्हणजे सगळ्या संख्येची सरासरी किती? 13, 18 बरोबर, किंवा 18 आणि 24 हे झाले 42, 42 आणि 13 हे झाले 55 बरोबर. हे असणार आहे 55%. मग तुम्ही जर समजा 300 चे 55% काढले आणि त्याच्यानंतर जर भागले तर तुम्ही चेक केलं तर उत्तर तुमचं 55 असणार आहे. बघा एवढ्या सगळ्या मेहनत करायची नाहीये. डायरेक्ट काय असेल इथं तुमचं आन्सर जे आहे ते 55 आहे. बघा ओके, 55 येणार. बघा वाटलं तर तुम्ही चेक करून बघा. 300 चे किती असणार आहे? हिंदीचे 13% म्हणजे हे झाले 39 प्लस 18% 54 प्लस कोणते विचारले? संस्कृत 24% 72 भागिले 3 विषय 7 5 12 3 15 150 प्लस 163 165 165 भागिले 3 3 5 15 3 5 15 उत्तर आहे 55. येस, नेक्स्ट. ओके, पहिले समजून घ्या नंबर ऑफ एम्प्लॉई इन 5 ऑर्गनायझेशन. 5 कंपन्यांमधले एम्प्लॉईची संख्या दिलेली आहे. ओके, इयर ए या कंपनीमध्ये 2003 मध्ये 69 कर्मचारी, नंतर 55, नंतर 56, नंतर 59, नंतर 65 बरोबर. बी चे कर्मचारी संख्या आहे. तर प्रश्न काय बघा, ई ऑर्गनायझेशन मध्ये 2003 ते 2006 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या संख्येची टक्केवारी किती? 2003 ते 2006, 3 पासून ते 6 पर्यंत ई ऑर्गनायझेशन म्हणजे 80 संख्या होती 2003 मध्ये आणि 164 झाली 2006 मध्ये. तर टक्केवारीत वाढ. बघा मित्रांनो, हा पॉइंट येणार म्हणजे येणार. बघा टक्केवारीत वाढ म्हणजे कितीने वाढ झाली आणि वाढ नेहमी काय असेल? लहान संख्येवर असणार आहे. तर 100 आला किती आहे? बरोबर, टक्केवारीत कितीने वाढ झाली आणि वाढ नेहमी लहान संख्येवर. तर सांगा 80चं 164 झालं म्हणजे कितीने वाढलं? 84 आणि वाढ नेहमी लहान संख्येवर. तर 100 ला किती आहे? 20 चौक 80, 20 5 100, 4 21 84, 21 5 105. तर 105% काय असेल? वाढ झाली. बघा 105%. देन सेकंड नंबर, बी आणि सी ऑर्गनायझेशन मधील कर्मचाऱ्यांची संख्या 2008 आणि 2007 मध्ये या ठिकाणी करेक्शन केलं होतं. बघा
परत नंतर काय असणार तर घट झाली आहे. हे बघा हे करेक्शन केलं वर आलंय तर ठीक आहे, वर आलंय, घट झालेली आहे इथं, घट झालेला आहे. येस, काय सांगितलंय बघा, बी आणि सी ऑर्गनायझेशन कर्मचाऱ्यांची संख्या 2008 बघा 3, 4, 5, 6, 7 आणि इथं 2008 चा डेटा त्यांनी सांगितलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की या 2008 मध्ये बी ची कर्मचाऱ्यांची संख्या 5%, बी ची कर्मचाऱ्यांची संख्या 5%. सांगा 120 चे 10%, 12, 5% 6. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 2007 मध्ये 120 कर्मचारी होते आणि 2008 मध्ये बी या कंपनीचे कर्मचाऱ्यांची संख्या 5% कमी झाली. प्रत्येक वेळेस कोपऱ्यात जायचं नाही, 120 गुणिले 5 भागिले 100 कोपऱ्यात जाणं चांगले लक्षण नाही, तर बरोबर जागेवरच कार्यक्रम करायचा आहे. 120 चे 10% 12, 5% आहे ती 6, म्हणजे 6 ने कमी झाली म्हणजे हे झाले 114. बी मधली संख्या झाली 114. देन सी ची संख्या 10% कमी झाली, 70 चे 10% 7, 7 ने कमी झाली म्हणजे हे झाले 63. तर तुम्हाला विचारलं की 2008 मधील कर्मचाऱ्यांची संख्या किती, बी आणि सी ची, बी आणि सी राईट. 3 आणि 4 7, 1 आणि 6 7, 177 आहे का, आहे. पर्याय क्रमांक 1. येस. देन त्याच्यानंतर काय सांगितलं बघा, ए ऑर्गनायझेशन मध्ये 2003 आणि 4 वर्षातील कर्मचाऱ्यांची संख्या, 2003 मधली ए ची आणि 4 वर्षातील कर्मचाऱ्यांची संख्या, या दोघांची संख्या किती झाली बघा, 9 3 12, 9 3 12, 132, सॉरी 9 6 15 आहे ना, 9 3 12 आणि 9 6 15 आणि 16, 162. आणि त्याच वर्षातील डी ऑर्गनायझेशन मधील कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येतील फरक किती, बहुतेक इथं नाही, ए मधील किती असणार, 2003 आणि 4 आहे ना, ए मधलं 2003 आणि 4, ए मधले 2003 आणि 4 चे किती आहे बघा, सॉरी माझ्याकडून मिस्टेक झाली की मी या ठिकाणी काय असेल की हे 3 आणि हे 4 घेतलं होतं. ते ए मधलं 2003 आणि 4 ची संख्या आहे 9 5 14 आणि 6 5 11 आणि 12, 124. आणि त्याच वर्षाचा डी चा किती आहे, 88 आणि 109, 9 8 17, 8 आणि 1 9 1, 197. यांच्या संख्येतील फरक किती, 7तून 4 गेले 3 राहिले, 9तून 2 गेले 7 राहिले, तर उत्तर आहे 73. त्याच्यानंतर क्लिअर आहे, समजते ना. ए बी कमी समजायला का सर, प्रश्न कमी समजायचा नाही बघा, प्रश्न जे आहे ते आहे त्यालाच काय असेल भारी बनवायचं बघा. ओके, ए बी ई ऑर्गनायझेशन मधील 2005 या वर्षातील सर्व कर्मचाऱ्यांची सरासरी किती, ए बी आणि ई यांचं 2005 मध्ये बघा, ए ची संख्या आहे 56, बी ची संख्या आहे 79 आणि ई ची संख्या आहे बघा किती, 147. यांची सरासरी 9 7 16 6 22, 5 2 7 7 14 4 18, 1 1 2, 282 भागले 3, 3 9 27, 3 4 12. तर उत्तर आहे तुमचं किती असणार बघा, 3 9 27. ए बी ई 2005 56 79 आणि 147, 9 6 15 7 22, 5 2 7 7 7 14, 14 4 18, हा चाला 1 1 2, 3 3 9 27 बरोबर, 1 राहिलं 3 4 12, 94 आहे नाही तर 94. ओके ठीक आहे. हा टेस्ट सिरीज चालू होणार आहे बघा, आणि विश्वासाने टेस्ट सिरीज जसं तुम्ही बॅच घेतलेली आहे तुम्हाला अनुभव आला असेल. आणि मॅक्झिमम विद्यार्थी जे आहेत एकदम मोठ्या मोठ्या ब्रँडला पैसे भरून 1000 2000 रुपये पैसे भरल्यानंतर एक विश्वास आमच्यावर टाकला आणि त्यांचं सरळ साध्या भाषेत बोलणं असं आहे की सर आम्ही जे 1000 रुपयामध्ये भेटलं नाही आम्हाला बघायला IBPS काय आहे ते तुम्ही 250 मध्ये दिलं सर म्हणे. काय हरकत नाही म्हणलो, कारण प्रश्न असा आहे की मार्केटमध्ये कधी कधी आपल्याला वाटते की सगळ्यांनी आपलं लेक्चर बघायला पाहिजे, सगळ्यांनी आपली बॅच घेतली पाहिजे, पण आपण त्या लेवलचं बनलं पाहिजे ना, बरोबर. आणि माझी मेहनत तेवढी आहे बघा, मी मेहनत करत आहे, मला काहीतरी बनायचं आहे, तुम्ही मेहनत करा, तुम्हाला पण काहीतरी बनायचं आहे बघा. ठीक आहे, पार्ट आहे सगळा कमर्शियल लेवलचा आहे. आणि बिलकुल तुम्ही म्हणाल की सर या टाइमला कसं काय आले तुम्ही, 9 वाजता कोण का घेत नाही. सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ऑफलाईनचे लेक्चर आहे. दिवसभर लेक्चर घेतल्यानंतर
एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून, एक भाऊ म्हणून, एक बहीण भाऊ म्हणून, त्यानंतर मुलगा म्हणून काय असणार, घरी थोडा टाइम द्यायला पाहिजे. आणि मुलगा जो आहे तो रात्री 10-11 वाजेपर्यंत झोपतच आहे. मग त्यानं झोपल्यानंतरच मग मला काय असणार आहे, त्याला झोपावं लागते, बायकोला झोप काढून घ्यावं लागते, तर माणूस घडू शकते बघा. ठीक आहे, कारण दिल्यानंतर माणूस बनणारच नाहीये. ओके, आणि जर समजा तुम्हाला काही वाटत असेल तर बिलकुल रिस्पॉन्ड करा बघा. कमेंट बॉक्स आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जे काही वाटत असेल चांगलं वाईट आणि काही सजेशन असतील तर प्लीज रिकमेंड करा बघा. येस, अजून पण जास्त घेणार होतो मी, पण प्रश्न संपलेले आहेत. ओके, ठीक आहे. आणि टेलिग्रामचं पण सांगितलेलं आहे आणि बॅचचं पण सांगितलेलं आहे. ठीक आहे, बॅच साठी तर तुम्हाला सांगितलं की हायचा मेसेज टाका, हाय टेट, तर तुम्हाला बॅच भेटून जाईल. ओके, थँक्यू सो मच मित्रांनो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्र.